सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार TGSB बँकेचे व्यवस्थापक सुहास दंडवते यांनी बाफना ज्वेलर्सच्या संचालकांविरोधात फिर्याद दाखल केली आहे। त्यानुसार पोलिसांनी निलेश सुभाष बाफना, सुभाष लक्ष्मीचंद बाफना, नम्रता निलेश बाफना, प्रभावती सुभाष बाफना, कांतीलाल बाफना, सरला बाफना यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। फिर्यादीनुसार बाफना ज्वेलर्सच्या संचालकांनी ऑक्टोबर 1998 पासून TGSB बँकेच्या शरमपूर रोड शाखेतून टप्प्याटप्प्यानं 44 कोटी रुपयापर्यंतचं कॅश क्रेडिट कर्ज घेतले। मार्च 2025 पासून कर्जदारांनी बँकेचे व्याज भरण्यास टाळाटाळ केली। त्यामुळे जून 2025 मध्ये त्यांचे खाते NPA घोषित करण्यात आले। बँकेने कायदेशीर वसुली कारवाई सुरू केली असता संचालकांनी बँकेला दुकानातील स्टॉकची तपासणी करू दिली नाही आणि स्वतःच्या स्वाक्षरी सराफी पेढीत 59,07,24,844 रुपयाचा माल असल्याचं बनावट स्टेटमेंट बँकेला सादर केले। बँकेच्या अर्जावर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कोर्ट कमिशन म्हणून ॲडव्होकेट अमोल वावीकर यांची नियुक्ती केली। 3 जून 2026 रोजी कोर्ट कमिशननं पंच मूल्यांकन आणि पोलीस बंदोबस्तासह शरमपूर रोडवरील सुयोजित संकुल येथील बाफना ज्वेलर्सचे दुकान जप्त करण्यासाठी पोहोचले। संचालकांनी सहकार्य न केल्यानं अखेर दुकानाचं शटर तोडून आत प्रवेश करण्यात आला। तिजोरीत दागिने व हिऱ्यांचा 59 कोटीचा साठा सराफी पेढीत दिसून आला नाही। केवळ चांदीच्या वस्तू आणि दागिने आढळले। त्यांचे मूल्यांकन केवळ 25 लाख रुपये इतके निघाले। त्यामुळे दुकानात फक्त 25 लाखाचा माल असताना 59 कोटींचा बनावट साठा दाखवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी बाफना ज्वेलर्सचे संचालक निलेश बाफना यांना अटक केली आहे। पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष नरुटे करत आहेत। गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।